नमस्ते गाईज, राधे कृष्ण. आपल्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि मी आज उन्हाळी स्पेशल मुरमुऱ्याचा चिवडा करणार आहे. तर मी चिवड्यासाठी साहित्य घेतलेलं आहे: पाव किलो मुरमुरे, 1 वाटी शेंगदाणे, आपल्या आवडीनुसार मी हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, ड्राय कांदा घेतलेला आहे थोडासा, हळद, जिरे, मोहरी आणि साखर थोडी वाटून घेतलेली आहे, मीठ. तर चला आपण चिवडा करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई तापली की आपण काय करायचं, हे मुरमुरे टाकायचेत. अगोदर मुरमुरे थोडे भाजून घ्यायचेत. भाजून म्हणजे कडक करून घ्यायचेत आपल्याला, शेकून खुसखुशीत चिवडा लागण्यासाठी. तर आपलं चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. तर आपण थोडे मुरमुरे असे भाजून घेऊयात. बघा, आपण आता तेल टाकायचं आहे. आपल्याला पाहिजे तेवढंच तेल टाकायचं, हे तळून घेण्यासाठी. एवढं जास्त तेलकट नाही करायचं. आपल्याला उन्हातून बाहेर जर आलात ना आपण, तर भूक लागलेली असती, त्यावेळेस असं चिवडा थोडा घेऊन खाल्ला, पाणी पिलं की चांगलं वाटतं. आपण याची भेळसुद्धा करून खाऊ शकतात गडबडीला पटकन. हलका फुलका नाश्ता आहे हा चिवडा म्हणजे. तर आपण शेंगदाणे तळून घेऊयात. आपण या मुरमुऱ्यावर शेंगदाणे टाकून घेऊयात काढून. आता हा कांदा, ड्राय केलेला कांदा, उन्हाळ्याच्या दिवसात कांदे कापून सुकून घ्यायचे. असं आयत्या वेळेला चिवड्याला मसाला करायला कामाला येत, कांदा लसूण मसाला करण्यासाठी. आता आपण जिरे मोहरी टाकून घेऊयात. कढीपत्ता टाकूयात. हिरव्या मिरचीचे तुकडे आपल्या आवडीनुसार टाकायचे. तर आपण ही तेलात कोथिंबीर पण टाकू थोडीशी. तेलामध्ये चांगली परतत आहे हिरवी मिरची, कोथिंबीर. कोथिंबीरनं काय होतंय, वास चांगला येतो ना चिवड्याचा. आता आपण याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊयात, आपल्याला पाहिजे तेवढंच. आणि थोडीशी हळद, कलरनुसारच. मिक्स करून घ्यायचं. चिवडा सर्वांनाच आवडतो, सर्वांच्या आवडीचा चिवडा असतो. कधी पण आपल्याला बसल्या बसल्या टाईमपास म्हणून खाता येतो चिवडा. हमेशाच घरात करून ठेवायला पाहिजे थोडा. माझ्या तर घरामध्ये बारमाही चिवडा असतो. पाव किलो, अर्धा किलोचा मी करत असते. संपला की जास्त करून नाही ठेवत, फ्रेश करत असते. आपण याला असं मिक्स करून घेऊयात आता सगळं. चला, आपला चिवडा आता रेडी झालेला आहे. मस्त बघा कसा कलर आलाय, पिवळा. कांदा, कढीपत्ता. आपण खाताना आता ह्याच्यावर आपण चिंचेचं पाणी, गुळाचं पाणी असं टाकून खाऊ शकतात भेळ म्हणून.
तुम्हाला जर आवडत असेल तर आमसूल पावडर ह्याच्यावरून टाकू शकता. मी काही टाकलेलं नाही, मी असंच कैरीच्या फोडीबरोबर ही चिवडा खात असते. कसा झालाय चिवडा कमेंट करा. चला आपला तयार झालेला आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊयात. आपलं मस्त चिवडा झालेला आहे तयार. पहा आपला चिवडा कसा झालेला आहे. मस्त कमेंट करा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. ओके बाय.